अरे हे काय, आता मी काय पत्राच्या कंपनीमध्ये कामाला आले असं वाटलं का तुम्हाला? तर नाही, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजून जाईल की नेमका हा विषय आहे काय. तर चला मग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला आधीच क्लिअर करते की हा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसाचा थोडं करून मिक्समध्ये हा व्हिडिओ पाहायला भेटेल. कारण मग मला घरामध्ये खूप सारे कामं चालू आहे, त्यामुळं मग कसं व्हिडिओ जास्त शूट करण्यात नाही जमत आहे. आणि तुम्हाला तर माहितीच, वरतून माझी तब्येत अशी होती आहे. तर तुम्ही इकडं बघू शकता, अक्षय तृतीयाच्या निमित्तानं मग पुरण वगैरे घातलं होतं. तर मला पुरण शिजवून देण्यामध्ये आमचे कारभारी मला मदत करत होते. आणि हे म्हणतात ना की घरातली सगळी कामे दोघं मिळून केली पाहिजे, कारण घर दोघांचं आहे तर मग कामं पण दोघंच केले पाहिजेत. असं काही विषय नाही आहे, पण मला एकटीला झेपत नाही एवढं सगळं करणं, त्यामुळं मग ते करू लागतात. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, माझी तब्येत वगैरे जराशी डाऊन झालेली आहे. आणि प्लीज मला कमेंटमध्ये हे पण सांगा की मी ब्लड वाढवण्यासाठी आणखीन काय काय करू शकते. कारण मी शेंगदाण्याचे लाडू खाते आहे आणि बीट वगैरे खाते आहे, पण एवढा काही फरक नाही दिसत आहे. डॉक्टर म्हणत होते की जर लवकर ब्लड नाही वाढलं ना तर मग आपल्याला अजून पाऊस चढवावं लागेल असं म्हणत होतं. तर प्लीज मला कमेंट करून सांगा की लवकर माझं ब्लड वाढण्यासाठी मी काय करू. तर इकडं पाहू शकता तुम्ही, मस्तपैकी असे भजे काढत होते. भजे तर बापरे, माझ्या घरामध्ये सगळ्यांचे फेवरेट आहे, मला सोडल्या तर. माझ्या मिस्टरांना भजे आवडतात, परत प्रीतमला भजे आवडतात, मम्मीला आवडतात. ते सण असलं ना फक्त ते भज्यासाठी खायला बसतात, बाकी काहीच नाही. आणि पुरणाची पोळी फक्त आम्ही दोघंजण खातो. मला आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडते, त्यामुळं पुरणाचा काही विषय नाही आहे. घरातले बाकीचे 3 जण आहे, माझी मम्मी आणि प्रीतम यांना थोडंसं तिखटच लागतं, गोड जास्त नाही खात ते. प्रेम थोडंफार खातं, पण बाकीचे ते दोघं तर अजिबात गोडाला हात नाही लावत. तर मग तुम्ही पाहू शकता, इकडं पुरण वगैरे शिजवून देत होते. आणि ते काही व्हिडिओज पाहिला होता, मग म्हणलं चला आपण पण ट्राय करावं. तर आता तुम्ही म्हणसाल हे पुरण आहे, तर नाही, थांबा मी सांगते तुम्हाला. हे पुरण नाही, हे आहे आंब्याचं रस. आंब्याचं रसाची मी पुरणाची पोळी बनवली होती. म्हणलं पुरणामध्ये ना ते आंब्याचा रस असताना त्याला असं मस्तपैकी शिजवून घ्यायचं. आणि शिजवून घेतल्याच्या नंतरला त्याला असं म्हणजे एकदम असं चाचणीसारखं करायचं. ते आंब्याच्या याच्यात साखर आणि हे ते असते ना, म्हणून ते असं एकदम चाचणीसारखं करून घ्यायचं. आणि जे आपण पुरण शिजवलेलं असतं ना, मग त्याच्यामध्ये टाकून ते सगळं मिक्स करायचं. आणि मी तुम्हाला सांगते, हे मी पहिल्यांदाच करून बघितले आणि इतकी भारी टेस्ट येत होती पोळीची, आणि इतका असं सुगंध येत होता ना, बापरे एकच नंबर. मी पहिल्यांदा बनवली होती आणि एवढी छान, असं वेगळंच टेस्ट लागत होती. एरी आपल्या पुरणपोळीची कशी टेस्ट असते तशी टेस्ट नव्हती, ती वेगळीच होती. आणि तुम्ही इकडं पाहू शकता, मला पुरणाच्या पोळ्या आता जमत आहेत, कारण मी याच्या आधी कधी केले नाही, म्हणजे खूप वर्ष झाले केलेच नाही. आत्ता शिकते मी. आता ही तिसरी वेळेस असेल बहुतेक माझ्या मते, तिसरी किंवा चौथी वेळेस मी इथं आली ना, जसं घरी आली आहे ना तसं पुरणाची पोळ्या करते सणावाराला. तर तुम्ही इकडं बघू शकता, माझी पुरणाची पोळी किती मस्त फुगली आहे. आणि इतकं म्हणजे मला छान वाटत होतं ना की माझी पुरणाची पोळी फुगली म्हणून. कारण माझे कारभारी तर मला नेहमीच चिडवतात, तुझ्यानं भाकरी नाही फुगत, पोळी नाही फुगत. तर त्यामुळं मग मी जोरात ओरडत होती. म्हणलं बघा, म्हणलं मला पण येते का नाही बरं, म्हणलं असं कुठलं काम नाही की जे आपल्याला जमत नाही म्हणून. हां, वेळ लागत पण नक्की येईल. तर मला कमेंटमध्ये सांगा की माझी पुरणाची पोळी कशी टमटम फुगली, छान आली आहे का नाही. आणि प्लीज कोण असं आंब्याच्या रसाची पोळी करून बघितले किंवा कुणाला जमतं त्यांनी पण मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान लागतात बरं का टेस्टीला. आणि नसेल कधी केलं ना तर अशा पद्धतीनं करून बघा, एकच नंबर लागतात. मग इकडे साईडला थोडंसं भात वगैरे करायला ठेवलं. आणि माझ्या सासूला ते म्हणजे सवाशीण जेवू ते घालायचं होतं. आता इथं तुम्हाला तर माहिती आहे, तर जेमतेम 4 घर आहे, त्यामुळं सवाशीण काही नाही आहे, भेटली नाही, काही नाही. मग म्हणलं नैवेद्य वगैरे दाखवलं, पूजा वगैरे केली, पप्पाचा फोटो ठेवला, मग सासूबाईचा फोटो वगैरे ठेवला. आणि पूजा वगैरे केल्याच्या नंतरला मग बसलो आम्ही जेवायला.
तर तुम्ही पाहू शकता इकडं ना. बापरे, तुम्हाला तर माहिती आहे ना, जेवताना मोबाईल आमच्या नवऱ्याला लागतोच बाबा. किती सांगावं की बाबा हे तर ऐकतच नाही. तर ह्यानं मला थोडं असं वाटतंय ना, असं ते मोबाईलला एक दोरी बांधावं, ते गळ्यातच बांधावं, नाही तर तोंडाच्या असं डोळ्याच्या पुढंच बांधावं असं वाटतंय. मला लई राग येते. कुणाकुणाचे नवरे असे आहेत बरं आगाऊचे. हां, तर आता इथं बघा, आम्ही घराचं काम काढले ना, थोडंसं पुढं पत्राचं शेड वगैरे मारून घेते, कारण ऊन खूप येते त्या ठिकाणी. मग तेवढी जागा उघडी असल्यामुळं ते वापरण्यात येते, म्हणून मग मी पत्र मारून घेते. तर मी अक्षरशः आली होती पत्र बनवण्याच्या कंपनीमध्ये. आणि तुम्हाला सांगते, इथं ना आपल्यासमोरच आपल्याला जेवढा पत्रा लागतो तेवढा पत्रा कट करून आणि बेंड करून सगळं व्यवस्थित दिलं जातं आपल्या, ते पण समोर. आणि ती ही मशीन ना अशी खूप म्हणजे असे ते ट्रेनचे पटरीवर ते हे नसतं का हातचाकी, जसं माल वाहून त्या ह्याच्यावर चाकावर ठेवून असं ढकलत नेतात तशा टाईपमध्ये आहे. आणि ते तिकडं तुम्ही पाहू शकता सगळं स्टीलचं आहे. आणि त्या साईडला असं प्लेन पत्रा लावलेला असतो. तर तो पत्रा असं बटन हे केलं ना, त्याला अगोदर हाताने थोडंसं प्रेस करून पुश करतात. त्याच्यानंतरनं मग हळूहळू असं पत्रा येतो. आणि जेवढा आपल्याला पाहिजे का साईज तेवढ्यामध्ये मग ते कट करून देतात. आधीच आपण सगळं सांगावं लागतं तिथं की आम्हाला अशा प्रकारे असं पत्रा पाहिजे आणि इतका प्लेन पाहिजे, इतका बेंड करून पाहिजे, तर ते सगळे देतात. तर आता इथं सध्याला त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का, असं प्लेन पत्राच काढलं होतं. किती माहिती का, 7 फुटाचे आणि 7 फुटाचे आणि 9 फुटाचे असे काढले होते, 2 अलग अलग साईजचे. आणि त्यानंतरला जे 9 फुटाचे होते का त्याला बेंड करून घेतलं, आणि जे 7 फुटाचे होते त्याला बेंड नव्हते, ते प्लेनच होते आमचे. पण मग असं बेंड करताना पण बापरे, इतकं मी म्हणते ना, पहिले ना असं पत्राच्या त्याच्यात ते कधी बघितलेलं नव्हतं. मला असं वाटायचं की बस ते डायरेक्टच प्लेनच निघतात काही की, म्हणजे असं डिझाईन वगैरे नाही करता येत असं वाटायचं. पण आता बापरे, एवढं भयानक बघावते नवीनच. मग आता हे इकडं पाहू शकता तुम्ही, त्याने पत्रा टाकला होता बेंड करण्यासाठी. म्हणजे ते आता असं नसतं का समोरून टाकले की पाणी वगैरे जाण्यासाठी असं थोडंसं असं खाली बेंड होतं. हे बघू शकता तुम्ही, ते किती छान बेंड आणि किती छान डिझाईन झालेली आहे. अशा प्रकारे ते आपल्याला सगळं काही आपल्या डोळ्याच्या समोर करून देतात, काहीच हे नाही. आणि त्यानंतर बघा इकडं आम्ही मुरूम आणलेलं होतं, आणि आम्हाला मुरूम खूप जास्त झालेलं होतं ते, कारण आम्ही 2 टन का हे ट्रॅक्टर मागवलेले होते. आणि तिकडं फक्त एक थोडंसंच बसून गेलं पाठीमागं. मी तुम्हाला दाखवते, बघू शकता इथं राडा. आता बघू शकता हे सगळं राडा तर आवरते मी. तर आजच्या पुरतं एवढंच होतं. चला, बाय बाय.